रसिक श्रोते हो नमस्कार. आज आपल्या लोकराजा प्रबोधिनी भाषण कला व संवाद कौशल्य बॅच क्रमांक 17चा आज समारोपाचा दिवस. या कार्यशाळेत येऊन आपण काय शिकलो? नुसती भाषण कला आणि संवाद कौशल्य शिकलो का? तर आपण या कार्यशाळेत बरेचसे विचार बदलले आणि आपलं जीवन जगता जगता या समाजासाठी थोडं जगायचंय, या समाजाला आपलं काहीतरी देणं आहे हा विचार आपल्याला या कार्यशाळेत आल्यावर नक्कीच यायला लागला. याचं कारण असं आहे की पावसाचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, तोच थेंब हातावरती पडला तर चमकतो आणि तोच थेंब शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. थेंब तोच असतो, फक्त सहवास महत्वाचा असतो. तसेच आपण सर्वजण 25 थेंब म्हणून इथं कार्यशाळेत आलो आणि प्रसिद्ध सूत्रसंचालक मगदूम सर आणि प्रसिद्ध व्याख्याते पाटील सर यांच्या विचारांच्या सहवासाने आपल्या 25 जणांचे मूर्ती झाले तयार आणि मूर्ती तयार होऊन या समाजासाठी काहीतरी देणं इथले आपण विचारांनी सगळ्यांनी यांच्या विचारातून घेतला. आणि माझा आजचा विषय आहे की चांगला समाज निर्माण करण्यासाठी सुरुवात कुठून करायची. तर सुरुवात कुठून करायची प्रत्येकाला प्रश्न असतो. मी इतका छोटा, माझी एवढीशी होंजड आणि माझ्या बदल करण्याने घडेल समाजात बदल, त्याचा प्रतिसाद किती उमटेल. फुलपाखरू किती छोटं असतं, फुलपाखराप्रमाणे तुम्ही जर एखाद्या फुलपाखराने पंख फडफडावे आणि पॅसिफिक महासागरात वादळ निर्माण व्हावं, तुम्ही म्हणाल की फुलपाखराने पंख फडफडल्यावर पॅसिफिक महासागरात वादळ निर्माण होतं का? तर त्याचं एक उदाहरण सांगते. मुंबईमध्ये कोणीतरी नेटवरून माहिती सांगतो की उद्या भ्रष्टाचाराविरोधात मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया समोर सर्वजण एकत्र येणार आणि दुसऱ्या दिवशी 50,000 लोक मेणबत्त्या घेऊन एकत्र येतात. त्याचा परिणाम असा होतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. मग नेटवरून माहिती देणाऱ्याचं समाजाला नावही माहित नव्हतं. हे एका फुलपाखराने पंख फडफडल्यावर वादळ कसं निर्माण होतं, तर हे असं. हे आज एवढं सोपं का झालंय? कारण जगभरात इंटरनेटचं जाळं पसरलंय. तुमच्या आमच्या खांद्यावरती लॅपटॉप आलाय. या शिखंदाला इथं काय घडतं ते दुसऱ्या शिखंदाला दुसऱ्या देशात समजतं. त्यामुळं तुम्ही एकदा पंख फडफडून तर बघा, वादळ निर्माण नक्की होणार आणि बदलाचं वादळ असेल ते, समाज परिवर्तनाचं वादळ असेल ते. दुसरा मुद्दा असा की तुमच्या आणि माझ्या मनात आहे विचार, नक्की समाजासाठी आपल्याला काम करायचंय, पण अगोदर माझी थोडीशी परिस्थिती तरी सुधारू दे, थोडासा मला सेटअप होऊ दे, स्वतःला माझ्याकडे थोडा पैसा येऊ दे, मी नक्की समाजासाठी आता काम करेन इथून पुढे. पण आपण कधी सेटअप होणार? कधी म्हणणार की बस आता पैसा आपल्यासाठी, आता त्याला समाजासाठी खर्चूया. त्याचं एक उदाहरण सांगते. बिल गेट्स नावाचा एक तरुण वयाच्या 30 वर्षापर्यंत या माणसाने इतकी संपत्ती कमावली की मानव जातीच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कोणाचंही नाव आलेलं नाही. मग जगातील 1 नंबर श्रीमंत बिल गेट्स, यांच्याकडे इतकी संपत्ती आल्यानंतर त्यांच्या डोक्यात विचार आला, मी जगातील 1 नंबर श्रीमंत झालो, पण इथे येऊन मी काय केलं? इथे तर काहीच नाही 1 नंबर श्रीमंत होण्यामध्ये. आता इतक्या संपत्तीचं मी काय करू? त्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी त्यांच्या एकूण संपत्तीतील 55 अब्ज डॉलर संपत्ती सामाजिक कार्याला लागली. नंतर त्यांच्या देशातील दुसरा वॉरेन बफेट नावाचा व्यक्ती, तो जगातील दुसरा क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती. या दोघांमध्ये प्रचंड स्पर्धा होती. वॉरेन बफेट यांना जगातील 1 नंबरचा श्रीमंत व्यक्ती व्हायचं होतं, पण या स्पर्धेतील त्यांचा बिल गेट्स हा शत्रू होता. मग ज्यावेळी यांनी
बिल गेट्स यांनी सामाजिक कार्याला दान दिलं त्यावेळी बरोबर वॉरेन बफे हे दुसऱ्या क्रमांकाचे 1 नंबरच्या जगातील श्रीमंत व्यक्ती झाले. आणि वॉरेन बफे यांच्याही मनात विचार आला, अरे मी जगातला 1 नंबरचा श्रीमंत व्यक्ती झालो, पण आता इथून पुढे काय करायचं? माझ्याकडे इतका प्रचंड पैसा, या पैशाचं मी काय करू? आणि त्यांनी ही सामाजिक कार्याला दान द्यायचं ठरवलं. गंमत तर पुढे वेगळीच आहे की वॉरेन बफे यांना सामाजिक कार्यच माहित होतं. नक्की हा पैसा मी कोणत्या संस्थेला देऊ, कोणत्या कामासाठी वापरू याचं मला नॉलेज नाही, याच्याबद्दल मला माहिती नाही. पण त्यांच्या लक्षात असं आलं की माझा स्पर्धेतील शत्रू क्रमांक 1 बिल गेट्स यांना नक्की माहिती की ही संपत्ती कोणत्या समाजकार्याला दान करायची. म्हणून त्यांनी त्यांच्यापाशी असलेली ही संपत्ती 37 अब्ज डॉलर संपत्ती वॉरेन बफे यांनी बिल गेट्स फाउंडेशनला दान दिली. शेवटी एक जगातील 1 नंबरचा व्यक्ती झाल्यानंतर सुद्धा शेवटी आपण आपल्या बसला पैसा शेवटी जर समाजकार्याला देत असेल तर इतका उशीर का करायचा? आपण जगता जगता दान करू शकतो ना. उगाच म्हातारी झाल्यावर हातात काठी आल्यावरती नंतर मग समाजकार्याला सुरुवात, तर इतका वेळ नको. त्याची सुरुवात लवकरच व्हायला हवी. त्याच्यानंतर मी असं म्हणेन की प्रत्येकाला करायचे, प्रत्येकाला समाजकार्य करायचे. नंतर प्रश्न येतो, कोणत्या क्षेत्रातून जाऊ मी? स्त्रियांवर अत्याचार होतो त्या सामाजिक चळवळ उभारू का? शिक्षणातले बदल सांगू का? गरिबांसाठी लढू? कोणासाठी कोणता विषय पुढे घेऊ? एका व्यक्तीला असाच हा प्रश्न पडला. तो व्यक्ती महात्मा गांधीजींकडे गेला आणि महात्मा गांधीजींना सांगितलं, गांधीजी तुम्ही म्हणता देश सेवा करा, देशासाठी तुमचं देणे काहीतरी, तुम्ही चांगलं काम करा. मग मला रोज प्रश्न पडतो मी काय चांगलं काम करू? गांधीजींनी उत्तर सांगितलं, आज संध्याकाळी झोपताना फक्त दुःखी कष्टी माणसाचा, त्रासलेल्या अडचणीत असलेल्या माणसाचा एक चेहरा आठव, फक्त एका माणसाचा चेहरा आठव आणि जा उद्या त्यांना मदतीचा हात दे, त्यांची काय अडचण आहे ती दूर कर आणि तुला जमत तेवढी तुझ्या पद्धतीने तू त्यांना मदत कर. आणि त्या व्यक्तीनं ती गोष्ट ऐकली. तर तुम्ही आणि आपण अशी सुरुवात करू शकतो. आज तुम्ही संध्याकाळी घरी झोपण्यापूर्वी तुमच्या आसपास असलेल्या अडचणीत असलेल्या दुःखी कष्टी असलेल्या माणसाचा फक्त एक चेहरा आठवा आणि पहिल्या त्या व्यक्तीला मदत करायची ठरवा. मग जग परिवर्तनाची सुरुवात आपोआप होईल. त्याच्यानंतर आपण बाबा आमचे नाव ऐकून कुष्ठरोग्यांची सेवा करणारे हे सर्वांना माहित आहे, पण ते कसे घडले हो? मुरलीधर आमटे नावाचा एक वकील काळात काही गडबडीने कोर्टाकडे त्यांची बॅग घेऊन कागदपत्र सर्व जमा करून काही गडबडीत निघालेले होते. आणि गडबडीत जाता जाता त्यांच्या असं लक्षात आलं की रस्त्याच्या कडेला काहीतरी कोणतरी आहे किंवा काहीतरी झालंय. ते 2 पावले पुढे गेलेले, परत 2 पावले पाठीमागे आले. त्यांनी रस्त्याच्या बाजूला वळून पाहिलं तर प्रचंड अंग सल्लेला एक कुष्ठरोगी माणूस वेदनेने बिघडत होता, कमत होता. त्यांनी त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि त्यांची पंचायत झाली, आता मी काय करू? कोर्टात जाऊ की यांना उचलू? आणि त्या दिवशी मुरलीधर आमटे नावाच्या व्यक्तीपासून बाबा आमटे तयार झाले. त्यांच्या आयुष्यात तो आलेला कुष्ठरोगी हा टॅलिस्मन होता त्यांचा. आणि त्यांनी तिथून पुढे कुष्ठरोग्यांची सेवा सुरू केली. बदलले तिथे तुमच्या आणि माझ्या आपल्या सर्वांच्याच आसपास ते टॅलिस्मन आहे, दररोज आहे. फक्त आपण 2 पावले मागे सरून वळून पाहिलं विसरत आहे. रोजचं जीवन जगता जगता वळून पाहिला शिका, तुम्हाला नक्की तुमच्या आसपासचा टॅलिस्मन सापडेल. इथपर्यंत ठीक आहे, टॅलिस्मन सापडेल. पंख फडफडल्यावरती फुलपाखरातून सुद्धा जसे वादळ निर्माण होते तसे फुलपाखरू सुद्धा जसे वादळ निर्माण करू शकतं, तसं तुम्ही वादळ आपण निर्माण करू शकतो. महात्मा गांधीजींनी सांगितलं तसं एक व्यक्ती आपण अडचणी सोडवू शकतो. एका व्यक्तीचीच अडचण काय सोडवायची, तर अख्खं जग कवेत नाही घेता येत, पण एका व्यक्तीला नक्की कवेत घेता येतं. म्हणून सुरुवात एका व्यक्तीपासून करायची. त्याच्या
नंतर आणखी सुरुवात कुठून तर कुटुंबातून व्हायला हवी. पण कुटुंबाचं आज सगळं उलट्या दिशेने होतंय. कुटुंबात आम्ही दोन, आमचे दोन, आमचा होतो एक चौकोन, चौकोनातले जातात दोन, उरलेल्यांना आधार कोण? कुटुंबातच एकत्रीकरण राहत नाही, कुटुंबावरच संस्कार कमी होतात, मग समाज कसा बदलणार? तर सुरुवात कुटुंबापासून करा. एक कुटुंब सुधारलं तर शेजारचं दुसरं कुटुंब सुधारेल, दुसरं कुटुंब सुधारलं तर तिसरं सुधारेल, असं करता करता गल्ली सुधारेल आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास आपोआप होईल. दिल्लीपासून गल्लीपर्यंतचा उलटा प्रवास कधीच होत नसतो, तर गल्लीपासून दिल्लीपर्यंतचाच प्रवास समाज बदलण्यासाठी होईल. तुम्ही समाज बदलण्यासाठी कोणत्याही क्षेत्रात काम करू शकता. तुम्ही ज्ञान देऊ शकता, संघर्ष करू शकता, संघटन करू शकता. ज्या क्षेत्रात तुम्ही जाईल त्या क्षेत्रात तुम्हाला समाज परिवर्तनाची दिशा मिळू शकते. वॉरेन बफे आणि बिल गेट्स जेव्हा दान द्यायचे तेव्हा देतील हो, पण समाज बदलायचा आहे तर सुरुवात मी माझ्यापासून करेन. जेव्हा हे ठरवेल ना त्या दिवशी खरं समाज बदलाची सुरुवात होईल. आणि शेवटी जाता जाता समारोपाकडे येताना मी एवढंच म्हणेन की इथून पुढे मी माझ्या जिल्ह्यात तरी एवढा बदल करेल की कोल्हापूर जिल्ह्यातली लोक म्हणतील मुलगी द्यावी तर सोलापूर जिल्ह्यात द्यावी आणि सून करावी तर सोलापूर जिल्ह्यातलीच करावी. धन्यवाद.